आणि आता मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। मुंबई विमानतळावर 1 जूनपासून प्रीपेड रिक्षा सुरू करण्यात येणार। T1 आणि T2 इथं प्रीपेड रिक्षा सुरू करण्याचं मंत्री प्रताप सरनाईक यांचे परिवहन विभाग आणि अदानी समूहाच्या प्रतिनिधींना निर्देश। मुंबईसाठी उच्च दर्जाच्या 238 रेल्वे गाड्या तयार करण्यात येणार। मुंबईमध्ये जुन्या गाड्या आणि डबे बदलण्यावर भर देण्यात येतोय। मुख्यमंत्री फडणवीसांशी नव्या तंत्रज्ञानाच्या डब्यांविषयी चर्चा झाल्याची अश्विनी वैष्णव यांची माहिती। नवी मुंबईमध्ये सिडकोनं अत्यल्प प्रतिसादामुळेच 19,000 घरांचा प्रकल्प गुंडाळलाय। सिडकोची घरं विक्रीविनाच पडून आहेत। घरं विकली जात नसल्यानं प्रशासनानं निर्णय घेतल्याची माहिती आहे। न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणी भाजपचे नेता हैदर आझमचा भाऊ जावेद आझमला अटक करण्यात आली आणि आतापर्यंत न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणी 7 जणांना अटक। उन्ननाथन अरुणाचलमच्या चौकशीत जावेद आझमचं नाव समोर आलं। उन्ननाथन अरुणाचलमनं जावेदला 18 कोटी दिल्याचा दावा आहे। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवास येत्या 1 एप्रिलपासून 3% महागणार आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून टोलच्या दरात वाढ। गेटवे ऑफ इंडियासह अन्य ठिकाणाहून चालवल्या जाणाऱ्या लाकडी बोटींऐवजी फायबर बोट वापरला जाणार। फायबर बोट वापरल्यास मालकांचं उत्पन्न वाढून आर्थिक प्रगती होणार। मंत्री नितेश राणेंकडून विश्वास व्यक्त। टोरेज घोटाळा प्रकरणी 27,000 पानांचं आरोपपत्र दाखल। आर्थिक गुन्हे शाखेकडून प्लॅटिनम हर्ष कंपनीसह 8 जणांविरोधात चार्जशीट। फसवणुकीचा आकडा 142.50 कोटींवर। अजूनही तक्रार अर्ज दाखल होणं सुरूच आहे। आज ठाणे जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर केला जाणार। अर्थसंकल्पात नाविन्यपूर्ण योजनांसह आरोग्य आणि शिक्षण विभागावर भर दिला जाणार। बदलापूरमधील बेलवली परिसरामध्ये अल्पवयीन मुलाकडून सायकल चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। गेल्या आठवडाभरामध्ये याच इमारतीमधून 3 ते 4 सायकल चोरीला गेल्याची माहिती आहे।